चिखलदरा येथे माईनं सुरू केलेल्या पहिला आश्रम आणि या आश्रमामध्ये सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं होतं. ती सावित्रीबाई फुलेंची जयंती काल होती आणि योगायोग असा की आज माईंची पुण्यतिथी आहे, म्हणून आम्ही हा दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माईनंतर आमच्या मातृतुल्य आमच्या गवई आई ह्या आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी स्थान स्वीकारावं अशी माझी खूप दिवसाची इच्छा होती ना. आज ते माझं सौभाग्य ते इथं आज उपस्थित आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रभाकररावजी मोहोळ साहेब हे आमच्या परिवाराशी अतिशय आधीपासून अतिशय जोडलेले आहे आणि स्नेहाचे त्यांचे संबंध. त्यांना सुद्धा मी आग्रह केला होता की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. ते सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसेच आज पियुषजी कोल्हे साहेब माजी आयुक्त इन्कम टॅक्स विभाग हे उपस्थित आहे. तसेच मानकर साहेब भारत फोर्स हे पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित. तसेच आई हा महानुभवपंथी होत्या आणि नेहमी जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम आपण आयोजित करतो तेव्हा महानुभवपंथीचे काही आपलं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना आणि इथं जे उपस्थित जे आहेत पाहुणे त्यांना सुद्धा मिळावं यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न. ते सुद्धा गोपऱ्यात दादा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सुद्धा प्रचारक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे श्री कोहळे साहेब. तसेच जमदाडे मॅडम आमचे मार्गदर्शक श्री धर्मराजजी काका, माझे दुसरे मार्गदर्शक श्री अभिमानजी डोईजड साहेब, तसेच माझे मित्र आणि गवळी समाज संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सदाशिवभाऊ खडके, तसेच आम्हाला नेहमीच आदरणीय असलेले आमचे मोठे बंधू श्री अशरफभाई ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. नेवासकर साहेब आणि राजभाऊ करंडे साहेब हे सुद्धा आज या वेळात काढून या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. खरं तर माई नेहमी म्हणायच्या, कुंतीने डहाळले अश्रू, कवटाळला वादळ वारा, कडे कपारी साक्षी देतील त्याचं नाव चिखलदरा. अशा या निसर्गरम्य ठिकाणी माई गेल्यानंतर आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतो. कुणास ठाऊक काय माहिती, मागच्या वेळेस थोडा कार्यक्रम लेट झाला आणि यावेळेस कार्यक्रम थोडा लेट झाला, पण लेट जरी झाला पण कार्यक्रम पूर्ण आणि साजरा होतो याचा आनंद आहे. आणि म्हणून आमच्या ताईसाहेब म्हणजे आम्ही आज माईनंतर ज्यांचा आदर करतो त्या रस्त्याने येताना काल त्या नागपूरला गेल्या आणि त्यांना मी काल विनंती केली, म्हटलं तुम्ही तर आईसाहेब नागपूरला निघालात, उद्याचं कसं? ते म्हटली मी किती काही वेळ झाला तरी मी रात्री अमरावतीला पोहोचणार आणि उद्या मी चिखलदऱ्यासाठी कार्यक्रमाला हजर आहे. आणि त्या आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. खरं तर त्यांच्या येण्याने त्यांची इथं पाहायला लागलेल्या आमच्या कार्यक्रमाची खरंच शोभा वाढलेली आहे, म्हणून त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. माईनं आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटते, माईनं हा सुरू केलेला पहिला आश्रम आहे जो सुरुवातीच्या काळात, माईचं गाव जरी वर्धा असलं तरी बरेच जणांना माहीत नाही. लोक माईंना पुण्याचीच समजतात, कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा प्रसिद्धीच्या जोतामध्ये आई आल्या आणि जास्त प्रचार प्रसार व्हायला लागला तेव्हा सारखा पुण्याचा उल्लेख व्हायचा आणि प्रत्येकाला वाटायचं की बाबा माई हा पुण्याच्याच.
पण माई ह्या पुण्याच्या नसून वर्धेचं माहेर आणि सासर सुद्धा वर्धेचं आहे आणि खरी कर्मभूमी जर माईची कुठली असेल तर ती चिखलदरा आहे. आणि या चिखलदऱ्यामध्ये सुरुवाती काळात जेव्हा जेव्हा मेळघाटामध्ये लोकांपर्यंत पोहोचत होत्या तेव्हा जे कोणी गावात एखादी निराश्रित लेकरू दिसलं तर माईने सहज विचारायचं बाबा हे लेकरू कोणाचं. तर मग कोणतरी सांगायचं का यांना बाबा हे गावात लेकरू आहे, याला आई नाही, वडील आहे आई नाही आहे, याला दोन्ही नाही, पण याचं कोणी देखरेख करायला कोणी नाही आहे. आणि म्हणून तेव्हा लोकांनी विनंती केली माईंना की बाबा हे लेकरं जर तुमच्या ताब्यात घेतले तर शिकल, यांना कोणी नाही, तुम्ही घेता का. आणि माईनं एक लेकरू नंतर परत एक लेकरू वाढत गेलं. आणि मग लेकरं वाढल्यानंतर जेव्हा इथं आमच्या आश्रमाला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जर होता की 2 टाइम यांना जीव घालायचं कसं. आणि म्हणून माईनं सांगितलं बाबा रे हे लोकांचे लेकर आहे, जरी यांना कोणी नसलं तर यांचे मायबाप आता आपण आहोत. आणि यांना जरी नशिबाने यांना दुर्दैवाने यांच्याकडे जरी कमी असलं तरी याची कमी आपल्याला भरून काढायची आहे. आणि म्हणून हे आपण स्वतः लक्ष दिलेलं पाहिजे. आणि माईनं म्हणून या आश्रमाची जबाबदारी सगळ्यात आधी माझ्यावर दिलेली आहे. कारण माझा आई मनाच्या माझा कुणालाही विश्वास नाही आहे. कारण ज्या लेकरांना कोणी नाही त्यांचा आपण झालो आहे आणि आपल्याकडून जर यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर मग आपण हे सगळं कुठं भरणार. आणि म्हणून या लेकरांकडे कुठेही दुर्लक्ष होऊ नये म्हणून याची काळजी तुला घ्यायची आहे. आणि म्हणून मी सारखं तेव्हापासून तर आजपर्यंत या आश्रमाची व्यवस्था सांभाळत आहे. आणि म्हणून मी प्रसिद्धीच्या फार लांब होतो, प्रसिद्धीमध्ये कधीच नव्हतो. मला बरेच जण असं माई असताना असा बराच प्रसंग व्हायचा की बाबा मी एक अरुण भाऊ सपकाळ असं जरी नाव सांगत असलो पण माईंचा मुलगा म्हणून अशी माझी कधीच ओळख देत नव्हतो. आणि मग एखाद्या वेळेस जर असं कोणाला तरी माहीत पडलं का माईंचा मुलगा आहे आणि मग मला प्रश्न विचारले का तुम्ही माईंचं नाव का नाही सांगत. मी तेव्हा नक्की सांगायचो की माई ह्या माईंच्या कर्तृत्वाने मोठ्या झाल्या, त्यांनी काम केलं, त्यांनी कष्ट केले म्हणून त्या मोठ्या झाल्या. आणि मला जर मोठं व्हायचं असेल, मी जर माईंचा मुलगा असेल तर मलाही माईंसारखं काहीतरी काम केलं पाहिजे. मी माईंचा मुलगा म्हणून मोठं व्हायची तेव्हाही अपेक्षा नव्हती आणि आजही अपेक्षा नाही आहे. पण जेव्हा माई आपल्यातून गेल्या आणि गेल्यानंतर या सगळ्या लेकरांची जबाबदारी माझ्यावर आली तेव्हा मला नाईलाज असतो लोकांपर्यंत पोहोचावं लागतं आणि सांगायला लागतं की मी माईंचा मुलगा आहे. आणि म्हणून तेव्हापासून माई गेल्यानंतर या आश्रमाची इथला असेल, इथं आमचे 2 आश्रम, एक मुलींचा आश्रम आणि एक मुलांचा आश्रम. लहान मुलं मुली आणि सगळ्या मोठ्या मुली ह्या एकत्रित असतात आणि मुलं वेगळे असतात. कारण मुलं मुली आम्ही एकत्र ठेवत नाही. आमच्या 2-3 गोष्टी थोडंसं या निमित्तानं सांगावंच वाटते. आमच्या आश्रमात आमच्याकडे अनाथ लेकरं आहे, माईनं सुरू केले ते आजही जवळपास 350 लेकरं आमच्या सर्व आश्रमामध्ये आहेत. आणि आमच्या आश्रमातले जे मुलं आणि मुली आम्ही दोघांचंही बहीण भावाचं नातं आहे. आमच्या आश्रमातला मुलगा आणि आमच्या आश्रमातली मुलगी आम्ही एकामेकासोबत लग्न करत नाही. म्हणून आम्हाला जेव्हा लग्न करायचं असलं मुलांचं तेव्हा मुलगी शोधावं लागते आणि मुलींचं लग्न करायचं असलं तरी मुलगा शोधावा लागते. आणि म्हणून आम्ही गेल्या 3-4 वर्ष आधी 9 मुलींचं आमच्या आश्रमातल्या सगळ्याच आश्रमातल्या मुलींचं लग्न करायचं ठरलं. आणि 9 मुलींचं लग्न निर्णय जेव्हा घेतला आम्ही लग्नाचा तेव्हा आम्हाला असं वाटलं की बाबा लग्न करायचं पण मुलगावर शोधायचा कुठं. आणि म्हणून जेव्हा आम्ही एक असं ठरवलं, जाहिरात दिली आमच्या अनाथ आश्रमातल्या मुलींचं असं असं सोयीवर आहे आणि जे जे इच्छुक असतील त्यांनी या आमच्याशी संपर्क साधावा. तेव्हा आश्चर्याने सांगावंसं वाटते का 9 मुलींच्या लग्नासाठी 450 मुलांचा बायोडाटा आला होता. आणि मग तेव्हा आम्हाला कळलं की बाबा 9 मुलींचं लग्न करायचं आहे, 450 मुलांचा बायोडाटा कसा. मग आम्ही वेगवेगळे कारण देऊन मग ज्यांची प्रत्येक पालकाला बोलवून बा तुमची अपेक्षा काय आहे. कोणी सांगितलं मला नर्स पाहिजे, डॉक्टर पाहिजे, एवढी शिकलेली मुलगी पाहिजे. ज्या ज्या आमच्याकडे नव्हत्या तेवढ्या मुलींना आम्ही जे फॉर्म बाजूला केले. मग जवळपास 450, 300, 200, 100 आणि 50 वर आणले. नंतर मग प्रत्येकाच्या इथं जाऊन आम्ही ते शहानिशा घालीन त्या मुलीचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर ज्या मुली आपापल्या घरी जायच्या होत्या तेव्हा प्रत्येक पालकांनी जेव्हा सांगितलं लग्न आपण जेव्हा आपले आई वडील म्हणून जेव्हा आपण मुलींना कन्यादान करतो मग आम्ही तर 9 मुली आहे आणि आमची तर खायची सोय नाही, मग यांचं कन्यादान करायचं कसं. तेव्हा आम्ही तुमच्यासारखेच
पालक लोक होते ते आले, त्यांना आम्ही बोलवलं आणि सांगितलं असं असं मुलींचं लग्न करायचं आहे. यांचं पालकत्व तुम्ही स्वीकारा, यांचं कन्यादान तुम्हाला करायचं आहे. आणि जेव्हा कन्यादान जेव्हा ठरवलं होतं तेव्हा ज्यांनी ज्यांनी जशी जशी जबाबदारी तशी तशी पार पडली. कोणी दोघां मिळून एका मुलींचं कन्यादान, कोणी 5 जण मिळून एकाचं कन्यादान. आणि त्या दिवशी आम्हाला असा आनंद झाला की ज्या दिवशी लग्न होतं त्या मुलींच्या मागं ज्या ज्या पालकांनी ही जबाबदारी घेतली लग्नाची, त्यांच्या मागे सगळंच सगळं साहित्य उपलब्ध होतं. गॅस सिलेंडर पासून तर जे संसार उपयोगी साहित्य ते सगळंच. आणि तेव्हा आम्हाला अशी खात्री पटली का नाही, हे माईंचं काम आहे आणि तुमच्यासारखे चांगले लोक आमच्या पाठीशी आहे, म्हणून हे माईंचं काम आम्ही पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून त्याच ताकदीनं जवळपास माई आता हे 4थं वर्ष आहे आपल्यातून गेल्यात. माईचं खरं जाणं म्हणजे हे अनपेक्षित होतं. खरं तर तब्येत खराब झाली, त्यांना अचानक अटॅक आला आणि निघून गेल्या. पण निघून जायच्या आधी असं कुणाला माही नाही वाटलं नाही मी जाणार, आणि मलाही वाटलं नव्हतं असं जाणार. माईंना मी सहज एकदा असं म्हटलं, माई तुझी तब्येत खराब आहे, एवढे लेकरं आहे आपल्याकडे, उद्या जर तू गेली तर कसं होईल आमचं. तर माई म्हणायच्या मी एवढ्या लवकर मरत नाही रे, तू काळजी करू नको. पण शेवटी नियतीसमोर आपलं चालत नाही. आणि म्हणून त्या दिवशी 4 जानेवारीला माई आपल्यातून निघून गेल्या. निघून गेल्यानंतर आम्ही तेवढ्याच ताकदीने ही आश्रमाची व्यवस्था चालू तर ठेवलीच, पण दरवर्षी हा माईंचा पुण्यतिथीचा कार्यक्रम करून. याचं कारणच असं कारण माई या चिखलदऱ्यामध्ये होत्या, या परिसरामध्ये धर्मराज काका इथं उपस्थित आहे. सुरुवातीचे जे माईंच्या वाईट काळामध्ये जे सोबत होते, संघर्ष करते, सगळे लोक या भागात आहे. आणि म्हणून या भागात माईंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला पाहिजे. असं बाईला सुद्धा माहिती आहे, ते फार आधीपासून माईंना ओळखतात. सदाशिव भाऊ खडके असतील, आम्ही सगळेच जण. आणि म्हणून या कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणून यासाठी आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा कंटिन्यू कार्यक्रम चालत राहील, हा थांबणार नाही. पुढे मला सांगता येत नाही काय होईल. आणि म्हणून माई नेहमी म्हणायच्या मला 10 दिवस बकरीसारखा जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखा जग आणि मर. आणि मी सुद्धा मरायच्या आधी काहीतरी करून मर, निरर्थक मरू नको. आणि म्हणून मी सुद्धा असं ठरवलं की मरायच्या आधी जे काही माई आज आपल्यात नाही आहे, पण त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलं. मी आज या प्रचाराच्या किंवा कार्यक्रमाच्या रूपाने जेव्हा प्रत्येक ठिकाणी जातो महाराष्ट्रामध्ये, असं कुठलं गाव नसेल माईंना ओळखत नाही. माईंचं नाव सांगितलं का क्षणात सगळे लोक जवळ. अरे मला म्हणतात लोक, अरे माईंना कोण नाही ओळखत. म्हणजे त्या माऊलीने एवढं मोठं काम केलं, म्हणून त्या माऊलीचे लेकरू म्हणून, मी लेकरू म्हणून, मुलगा म्हणून माझी सुद्धा तेवढीच जबाबदारी हे सगळं काम पुढे घेऊन जायची. माई नेहमी म्हणायच्या, हमसे न तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. जिस मातृभूमि के तू गोद में पला, जिसके पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. आणि म्हणून आपल्याला हे काम तेवढ्याच ताकदीनं हे पुढे घेऊन जायचं आहे. आज खरं तर या कार्यक्रमाला खूप वेळ झाला, आणि म्हणून सगळेच शेवट सांगायचं झालं तर एक आपण नेहमी पाहतो, कारण माई गेल्यानंतर हे जे काम आहे आश्रमाचं, दररोज आम्हाला प्रश्न पडतो की आज जर आम्ही सकाळी लेकर जेवले तर संध्याकाळी काय, उद्या काय. पण परमेश्वरांच्या कृपेने सगळंच व्यवस्थित चालू आहे. अजूनही कुठल्या लेकराला उपास पडला नाही. आणि म्हणून सुरुवातीचा काळ जरी वाईट असला तर आता आपले लेकर चांगले शिकत आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं का जोपर्यंत लेकरांची शिकायची इच्छा आहे तोपर्यंत शिकवायचं. आणि म्हणून माणसाने माणसासारखंच, म्हणून माणसाने माणसाशी माणसासम वागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो वरी देई आम्हाला काजव्यांचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते थांबले.
आणि म्हणून आपल्याला थांबायचं नाही आहे, हे काम पुढे घेऊन जायचं आहे. आणि म्हणून या कामामध्ये आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो. आणि कार्यक्रम लांबलेला आहे म्हणून पुढच्या वक्त्यांना बोलायचं आहे आणि मी माझ्या जे प्रास्ताविकाचं आहे त्याचं मी थांबवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.